नमस्कार. सरकारी कर्मचारी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग अंतर्गत 3 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत जी.आर. निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 7वा वेतन आयोग अंतर्गत 3 लाभाचे सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्याबाबत माहिती व जनसंपर्क विभाग मार्फत दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवा नंतरची 3 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे. तसेच वित्त विभागाच्या दिनांक 2 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना 10, 20 व 30 वर्षाच्या नियमित सेवा नंतर पहिला व दुसरा तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतूद आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सदर तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजना अंतर्गत त्यात नमूद करण्यात आलेल्या अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती, जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ उपसंपादक माहिती, जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ संवर्गातील सोबत नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना अंतर्गत पहिला लाभ मंजूर करण्यात येत आहे. तसेच परिशिष्ट अ मधील अधिकाऱ्यांना गट अ यस 23 67 700 208 700 ही वेतन श्रेणी मंजूर करण्यात येत आहे. तसेच 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या जबाबदारी व कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतन श्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतन श्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतन श्रेणी निश्चितीचा लाभ देय होणार नाही. धन्यवाद.